नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मित्रांनो, आपण तुमच्यासाठी मॅथ जे IMP क्वेश्चन्स जे स्पर्धा परीक्षामध्ये विचारलेले आहे आणि मागील वर्षीचे पोलीस भरतीमध्ये अत्यंत उपयोगी ठरलेले आणि जे आलेले क्वेश्चन्स मी घेतलेले आहे मित्रांनो. तरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑल नोटिफिकेशन करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ आणि तर तुम्हाला तिथं नोटिफिकेशन सर्वात पहिले येईल. चला तर वेळ न करता आपण सुरू करूया. मित्रांनो, 1500चे 30% विचारलेले आहे. तर याला आपण दोन पद्धती सोडू शकतो मित्रांनो. चला, मी दोन्ही पद्धत तुम्हाला सांगतो, तुम्ही नोट करून घ्या. 1500चे 30% आहे मित्रांनो. तर 1500 गुणिले 30 करायचं आपल्याला, भागिले 100% असल्यामुळे मित्रांनो आपल्याला भागाकारमध्ये 100 घ्यावं लागते कधी बी. तर 0 कट होतील आणि 15 गुणिले 30 बरोबर 15 दुनी 15 त्रिक 45 आणि 0 ॲज इट इज म्हणजे 4.5चा आपले आन्सर राहील. दुसरी ट्रिक म्हणजे मित्रांनो, आपल्याला 30% विचारले आहे, तर 30 छेद 100% आहे म्हणून आपण कधी 100 घेत असतो. तर 0 कट होतील म्हणजे 30%चे 1/3 हे व्हॅल्यू असते मित्रांनो. तर हे व्हॅल्यू तुम्ही लक्षात जर ठेवलं म्हणजे तुम्हाला 1500चे डायरेक्ट 3/10 ही व्हॅल्यू लक्षात जर राहिली तुमची, तर आपण 0 कट होतील. 150 गुणिले 3 बरोबर 450 होईल मित्रांनो. ही दुसरी ट्रिक आहे. असे प्रत्येक आपल्याला ट्रिक बनवता येते. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 72 मीटर लांबीची दोर 8 ठिकाणी कापली असता तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल मित्रांनो. 72 मीटर लांबीची दोर आहे, त्याला आपल्याला 8 ठिकाणी कापायची आहे, म्हणजे एक तुकडा किती मीटरचा मिळेल हे विचारलेलं आहे. तर आपण कोणी काय करता मित्रांनो, नवीन विद्यार्थी डायरेक्ट 72 मीटर घेऊन घेते आणि 8 विचारले आहे म्हणून 8ने भाग देतो मित्रांनो. 8 एक 8, 8 9 72 आणि 9 तुकडा. ऑप्शनमध्ये पण 9 मीटर दिलेलं आहे मित्रांनो आणि ऑप्शन क्रमांक 2 एक करेक्ट आलं म्हणून घरी येऊन जाते. मग घरी आल्यावर बरोबर त्यांचं उत्तर चुकलेलं दिसतात. मग याचं योग्य उत्तर आणि योग्य कसं सोडवता येईल, तर चला आपण प्रत्यक्षपणे प्रॅक्टिकली सोडून पाहूया. चला तर याला कसं सोडवता येईल मित्रांनो, पहा. 72 मीटर लांबीची दोर आहे आणि आपल्याला 8 ठिकाणी कापायची आहे, 8 तुकडे करायचे आहेत. तर हे दोर झाली, हे 72 मीटरची समजा तुम्ही, आणि आपल्याला 8 ठिकाणी कट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 मित्रांनो. आपण 8 ठिकाणी कट केली असता आपल्याला किती तुकडे मिळेल, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. पहा मित्रांनो, आपण 8 ठिकाणी कापले, एक दोर आहे त्याला 8 ठिकाणी कापले असता आपल्याला 9 तुकडे मिळालेले आहे. तर 9 तुकडे मिळाले आहे म्हणून 9ने 72 मीटरला भागायचं. 9 1 9 9 8 72 म्हणजे उत्तर कोणतं राहील, तर आपला 8 हे उत्तर एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट. तर पहिली संख्या ही दुसरी संख्यांची तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 160 आहे, तर पहिली संख्या कोणती. तर पहिली संख्या मित्रांनो दुसरी संख्यांची तिप्पट आहे. चला तर सोडूया. पहिली संख्या आपल्याला 3x घ्यावं लागेल कारण की तिप्पट आहे, प्लस बेरीज आहे म्हणून मित्रांनो आपल्याला प्लस घ्यावं लागेल. दुसरी संख्या हे x घ्यावं लागेल आणि दोघांची बेरीज 160 आहे आणि 3x प्लस x बरोबर 4x. मग x बरोबर मित्रांनो आपल्याकडे 4 1 4 4 चूक 16 इकडे भागाकारमध्ये येतो म्हणून बरोबर आपल्याकडे x बरोबर 40 येईल. आणि आपल्याला विचारलं कोणती आहे, तर पहिली संख्या विचारलेली आहे आणि आपण पहिली संख्या हे 3x घेतली आहे कारण की तिप्पट आहे म्हणून. आणि 40 गुणिले 3 जर केलं मित्रांनो तर 120 आपला करेक्ट आन्सर राहील. 120 हे करेक्ट आन्सर राहील. चला तर नेक्स्ट. घड्याळातील तपकिरी वरील सर्व संख्यांची बेरीज. मित्रांनो जे घड्याळ आहे आपल्याकडे मित्रांनो, ही घड्याळ आहे, यांच्यावर जे अंक दिलेले आहेत त्यांची बेरीज विचारलेली आहे. तर आपल्याला माहीत असेल हे पण 2 ट्रिकने सोडवता येते. चला तर आपण पाहूया ट्रिक कोणती आहे ते. तर मित्रांनो आपल्याला 1 ते 10 पर्यंत 55 बेरीज आहे हे तुम्हाला माहीतच असेल आणि 11 आणि 12 प्लस करायचं. 11 आणि 12 टोटलची बेरीज 8 7 78 एकदम करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन क्रमांक 2. आणि दुसरी गणितीय पद्धत मित्रांनो म्हणजे शेवटची संख्या गुणिला पुढील संख्या भागिला 2. 12 12 ही शेवटची संख्या राहील गुणिला 13 भागिला 2. 2 1 2 2 सक 12 13 सकम 78 मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर आहे. चला दोन्ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. सेकंड क्वेश्चन, 0.4 गुणिला 0.4 गुणिला 0.4 भागिला 0.04 गुणिला 0.04 मित्रांनो. 0.4 गुणिला 0.4 गुणिला 0.04 गुणिला 0.04. वरती 3 दशांश चिन्ह आहे मित्रांनो, खाली 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे आणि 4 होते. 4 मधून 3 गेले, 1 राहिलं मित्रांनो आपल्याकडे.
रेषांक अपूर्णांकांची खालील आणि वरील ते दोघांची वजाबाकी करायची. 0 0 सगळे कट होतील, पॉईंट निघून जातील. 4 हा 4 कटला, हा 4 ने हा 4 कटला मित्रांनो. आणि आपल्याकडे एक दशांश चिन्ह आहे म्हणून गुणाकार जर असतील मित्रांनो तर हे 0 इथे लावायचं म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर राहील. चला नेक्स्ट. शंकरराव व सुखदेवराव यांनी एक व्यवसाय सुरू केला. शंकररावने 1.5 लाख रुपये तर सुखदेवरावने 2.5 लाख रुपये गुंतवणूक केली. वर्षाखेर त्यांना 1,60,000 रुपये नफा झाला. तर नफ्याची वाटणी सुखदेवरावाला किती रुपये जास्त मिळेल? मित्रांनो, सुखदेवरावाला एकूण किती रुपये जास्त मिळाले आहे हे विचार. आणि सुखदेवरावांनी 2.5 लाख रुपये म्हणजे 2,50,000. त्याला 0 0 कट करून घेऊ म्हणजे आपल्याला संख्या लहान करता येईल, लहान प्रमाण. 5 1 5 5 3 15 5 5 25 म्हणजे आपल्याला प्रमाण मिळाले आहे मित्रांनो. त्यांनी किती प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. आणि एकूण नफा 1,60,000. 1,60,000 तर दोघांची प्लस प्रमाणांची प्लस करूया म्हणजे 8 झाले. आणि 1,60,000 1,60,000 8 1 8 8 2 16 म्हणजे 20,000 20,000. आणि आपल्याला विचारलेलं कोणाचं आहे तर सुखदेवरावाला मिळाले आहे. ऑप्शन क्रमांक 4 एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एक खुर्ची 450 रुपयाला विकल्यामुळे त्याला 10% तोटा झाला. तर 20% नफा हवा असेल तर ती खुर्ची केवढ्यास विकावी लागेल? मित्रांनो, त्यांना ते 450ला विकल्यामुळे त्याला 10% तोटा झाला आहे. तर 20% नफा मिळवण्यासाठी तो कितीला विकेल? चला तर हे सोल्युशन करूया. 450ला विकल्यामुळे त्याला 10% तोटा म्हणजे 100 मधून 10 गेले, 90% घ्यावं लागेल. आणि 120% नफा म्हणजे 100च्या वर मित्रांनो 20% नफा म्हणजे 120 बरोबर. शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. 450 गुणिले 120 आणि x भागिले 90. तर हे 0 आणि 450 वरचा 0 कट होतील. 9 1 9 9 5 45 आणि 12 गुणिले 120 म्हणजे मित्रांनो 12 5 60. 12 5 60 इकडे लिहिते. 12 5 60 मित्रांनो. आणि 120 वरचा 1 0 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. चला तर नेक्स्ट. 15 गुणिले 76 भागिले 19 वजा 19 मित्रांनो, बॉडोमॉस नियमानुसार हा गणित सोडवायचा आहे आपल्याला. तर चला तर कसं सोडवता येईल पाहूया. डायरेक्ट मी गणित न लिहिता मित्रांनो इथेच काटाकाटी करतो गणितवरच. पण पहिले आपल्याला भागाकार सोडवावा लागेल. 9 1 9 19 1 19 19 चूक 76 गुणिले आता 15 वजा 19 राहिलेले आहे. मग आपल्याला गुणाकार सोडावा लागेल. 15 चूक 60 होतील मित्रांनो. 60 मधून 19 जर वजा गेले मित्रांनो आपण 10 मधून 9 गेले 1 राहील आणि आता वापस द्यायचं. आणि 6 मधून जर 2 गेले मित्रांनो 4. तर ऑप्शन क्रमांक 3 एकदम करेक्ट आन्सर राहील 41. चला नेक्स्ट. मित्रांनो शेवटपर्यंत नक्की राहा, कारण की एकदम ॲडव्हान्स क्वेश्चन्स घेतलेले आहे आपण. आणि काही प्रश्न सोपी पण घेतलेले आहे मित्रांनो. आपण कधी बी ॲडव्हान्स करत राहतो. आणि सोपं क्वेश्चन्स आपल्याला पेपरला आलं की आपल्याला सोडवता येत नाही किंवा लक्षात येत नाही, म्हणून आपण काही सोपी आणि काही ॲडव्हान्स घेतो. आपलं थोडा पद्धत वेगळा आहे इतरांपेक्षा. चला तर हा नेक्स्ट क्वेश्चन सोडूया. 200 मीटर लांबीची ताशी 72 km वेगाने जाणाऱ्या आगगाडीत एक खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? मित्रांनो, 200 मीटरच्या लांबीची 72 km वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? चला तर सोडूया. 200 मीटर बरोबर लांबी आपली 200 मीटर कधी लांबी मित्रांनो बरोबरच्या तिकडे घ्यायचं, एकच सूत्र वापरायचं. आणि 72 आणि आपण रेल्वेच्या गणिताला कधी बी 518 ने भागत असतो. 18 1 18 18 चूक 72 आणि 5 चूक 20 आणि बरोबर 200. तर मित्रांनो हे 20 इकडे आहे तर इकडे गेल्यावर भागाकारात येईल गुणाकार असल्यामुळे. तर हे 0 कट होतील. बे 1 बे आणि हे 0 म्हणजेच आपलं उत्तर राहील 10 म्हणजेच 10 सेकंद. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर राहील. चला नेक्स्ट. समान व्यासाची 3 नळ एक पाण्याची टाकी 60 मिनिटात भरते. जर तेवढ्याच व्यासाची 5 नळ एकाच वेळी चालू केली तर ती रिकामी टाकी किती वेळेत भरेल? मित्रांनो, समान व्यासाची नळ आहे, 60 मिनिटात भरत आहे. तर तेवढ्याच व्यासाची 5 नळे चालू केली असतात तर ती टाकी किती वेळेत भरेल? चला तर सोडूया.
चला कसं सोडवता येईल याला. तर पहा 3 गुणिले 60 भागिले 5, 5 एक 5, 5 एक 5, 1 उरतील, 5 दुनी 10 म्हणजे 12 गुणिले 3, 12 त्रिक 36, कुठे आपले 36. ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट, थोडा सोपी होता मित्रांनो क्वेश्चन्स. 8 + 4 गुणिले 12 भागिले 3 वजा 6. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल मित्रांनो? तर कसं सोडवता येईल याला? चला 8 + 4 म्हणजे आपल्याला बॉडोमॅसच्या नियमानुसार जायचं आहे मित्रांनो. तर कसं सोडवता येईल? 8 + 4 गुणिले 12 भागिले 3 वजा 6. तर आपण डायरेक्ट गणितावरच क्रॉस मल्टिप्लाय करूया. 3 एक 3, 3 चूक 12 म्हणजे इथे 4 राहील. म्हणजेच 8 + 4 गुणिले 4 वजा 6. 4 एक 4, 4 चूक 16. भागाकार नंतर कधी मित्रांनो आपण गुणाकार करत असतो बॉडोमॉसच्या नियमानुसार. +8 वजा 6. तर मग नंतर आपण प्लस करत असतो. 8 आणि 16 किती होते? तर 24 होतील मित्रांनो. 24 वजा 6 बरोबर 18. 18 कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. चला तर नेक्स्ट मित्रांनो, तुम्हाला ट्रिक आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन. 5 संख्यांची सरासरी 1000 रुपये आहे. सर्व संख्यांना दुप्पट केली तर नवीन सरासरीची संख्या कोणती? 5 संख्यांची सरासरी 1000 रुपये आहे. त्या सर्व संख्यांचा दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती? 5 संख्या आहे मित्रांनो, त्यांची सरासरी 1000 रुपये आहे. सर्व संख्यांची दुप्पट केली म्हणजे सरासरी संख्यांना दुप्पट जर केली असता मित्रांनो, तर नवीन सरासरी संख्या किती येईल हे विचारत आहे आपल्याला. आपल्याला संख्या माहीत नाही कोणती आहे, तर त्यांची सरासरी 1000 आहे. 5 संख्यांची सरासरी आहे म्हणजे 5 गुणिले 1000 होतील बरोबर 5000. आणि मित्रांनो आपल्याला संख्या सरासरींची दुप्पट करायची आहे. म्हणजेच 5 होती तर संख्या होईल 10 आणि गुणिले 1000 म्हणजे आपले उत्तर राहील 10000. 10 गुणिले 1000 बरोबर 10000 होतील मित्रांनो. आणि त्या सर्व संख्यांची सरासरी विचारत आहे म्हणून आपण 5 ने भागूया मित्रांनो, कारण 5 संख्या आहे म्हणून. 5 एक 5, 5 दून 10 म्हणजे आपलं हे 2 आणि हे 3 शून्य. ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील मित्रांनो. चला नेक्स्ट. दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्या दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? मित्रांनो एकदम ॲडव्हान्स क्वेश्चन्स आहे, एकदम सोपी पण आहे मित्रांनो आणि लक्षात राहायला आपल्याला थोडा अवघड जाते. आणि हे असेच क्वेश्चन खूप मित्र चुकतात मित्रांनो. याच्यासाठी मी असे IMP क्वेश्चन्स घेऊन येत असतो. सोपी पण आहे पण थोडा अवघड पण आहे. चला तर सोडूया. तर याला कसं सोडवता येईल मित्रांनो? हे दोन संख्यांचा गुणाकार, आपल्याला ते दोन संख्या माहीत नाही तर आपण काय करू शकतो, या 24ला मित्रांनो त्याचे अवयव पाडू शकतो. म्हणजे दोन संख्या अशी कोणती की त्यांचा गुणाकार 24 होईल. तर 8 त्रिक 24 किंवा 3 8 24 हे एकदम बरोबर अवयव झाले आहे. असामायिक अवयव म्हणतात त्याला. तर त्याला मग आपण सोडूया. या दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. त्यांचे दुप्पट करून गुणाकार केल्यास मित्रांनो, म्हणजे हे 3 आहे यांचा 6 करूया आणि 8 आहे याला 16 करूया. यांचा गुणाकार विचारलेला आहे आपल्याला. 16 किती होते मित्रांनो? 16 96 होते. तर आपलं ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. चला तर नेक्स्ट. तर मग हे संख्या कसं सोडवता येईल मित्रांनो? हे क्वेश्चन कसं सोडवता येईल? एक संख्याचं 3/5 बरोबर 36 आहे, तर ती संख्या कोणती? मित्रांनो हे पण थोडा ट्रिकी क्वेश्चन्स आहे. म्हणजे एक संख्या आहे एक संख्या आपण मानू, तर त्याचं मित्रांनो 3/5 म्हणजे 3/5 बरोबर मित्रांनो 36 आहे. हे आपण 36 घेतले. तर याचा आपण जर सोडवू मित्रांनो, x इकडे गुणाकार आहे तर इकडे प्रमाणात भागाकार होईल मित्रांनो, व्यस्त प्रमाण होईल. 33 गुणिले मित्रांनो
3 हे गुणाकार आहे तर भागाकारमध्ये जाते आणि 5 गुणाकारमध्ये जातील. आणि आता काटाकाटी करायचं आहे. 3 1 3, 3 2 6 म्हणजेच 12 आणि 12 गुणिले 5 म्हणजे 60. x बरोबर मित्रांनो आपल्याला 60 म्हणजे ती संख्या कोणती राहील? 60 राहील. ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट राहील मित्रांनो. चला तर नेक्स्ट, अ चा पगार ब पेक्षा 20% कमी आहे तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे मित्रांनो? तर हे एकदम IMP करून टाका मित्रांनो. हे क्वेश्चन एकदम IMP आहे. हे खूप काही विद्यार्थ्यांना जमत नाही. तर मग कसं सोडवता येईल याला सोपी पद्धतीमध्ये? अ चा पगार हे 20 ने कमी आहे मित्रांनो, म्हणजे 100 वजा 20 ब पेक्षा 20 ने कमी आहे आणि गुणाकारामध्ये 100% आहे म्हणून हे शून्य कट होतील. बे बेचूक 8 आणि 25 भागेला 100 भागेला 25 केले म्हणजे 4 केले म्हणजे 25 होईल. ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. आणि सोपी पद्धत मित्रांनो असे जर विचारलेले आहे अचा पगार 20% कमी आहे किंवा 25% कमी आहे, तर ऑप्शन क्रमांकामध्ये मित्रांनो 20 विचारलेले आहे तर एक शॉर्ट ट्रिक सांगत आहे तुम्हाला. 20 विचारले आहे तर ऑप्शन उत्तर 25% येते आणि 25% विचारलं तर ऑपोजिट येते मित्रांनो, 20% येते. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि डायरेक्ट आन्सर देऊ शकतात एका सेकंदामध्ये. ऑप्शन क्रमांक 2. चला तर नेक्स्ट, तुम्हाला लक्षात आलेच असेल ऑपोजिट राहते मित्रांनो. चला नेक्स्ट, 5,000 रुपयाचे दशादशे 20 दराने 3 वर्षाची चक्रवाढ किती? मित्रांनो याची एवढी शॉर्ट ट्रिक सांगू शकतो मी तुम्हाला की एका सेकंदात तुम्ही गणिताचं आन्सर देऊ शकता. आणि आपण पद्धतीनुसार बी सोडूया. चला, पद्धतीनुसार आपल्याला कसं सोडवता येईल? 20 दराने 3 वर्षाची चक्रवाढ विचारलेली आहे मित्रांनो. तर आपण दर लिहूया. 20 हे दर आहे मित्रांनो. तर 100% कधी दर टक्केवर विचारते मित्रांनो. तर आपण हे 0 कट करून घेऊ. बे 5 10 म्हणजे आपल्याला मित्रांनो आपण जे दर आहे त्याला शॉर्ट करून घेतलेला आहे. म्हणजे पहिले 5 होते, मग 6 होत आहे मित्रांनो. असे 3 वर्षासाठी विचारलेलं आहे म्हणून आपण 3 वेळा करायचं. 5 6 होत आहे. तिसऱ्या वर्षी बी 5 होते, 6 होत आहे. याचा आपल्याला आता गुणाकार करायचा आहे. तर 5 गुणिला 5 गुणिला 125 होते मित्रांनो. म्हणजे 5चा घन 6 से 216 आणि 125 तर 5,000 रुपये होते मित्रांनो. म्हणजेच सुरुवातीला 5,000 होते आणि नंतर किती होत आहे म्हणजे x होत आहे. चला तर आपण एक क्लिअर चार्टवर सोडूया. 125 आहे मित्रांनो, 125 आहे पहिले. चला 125 आहे आणि 216. 125ला जर आपण भागलं मित्रांनो तर 125 चूक 500 होते मित्रांनो. म्हणजे 500 हे शून्य ॲजिटीस आणि 216 गुणिला 40 जर केलं मित्रांनो आपण, तर शून्य ॲजिटीस बाजूला ठेवून देऊया. आणि 4 सकम 24 से 4 हात चाले 2, 4 1 4 2 6 आणि 4 1 4 4 2 8. हे आले आपले 8,640 रुपये. आता याच्यातून 5,000 मायनस करून टाकायचं म्हणजे आपलं उत्तर बरोबर येऊन जाईल. किती? 0 0, 4 4, 6 6 आणि 8 मधून 5 गेले 3 म्हणजे 3,640 आपलं उत्तर एकदम करेक्ट आन्सर राहील. ऑप्शन क्रमांक 4. आणि शॉर्ट पद्धत म्हणजे मित्रांनो तुम्ही एका सेकंदात याचा आन्सर देऊ शकता. म्हणजे चक्रवाढ व्याजमध्ये कधीही व्याजावर व्याज असते आणि फिक्सवाले अंक हे 3 आहे ते कधीही येत नाही. ऑप्शन क्रमांक 1 2 3 हे कधीही येत नाही, कारण की त्याच्यात व्याजावर व्याज असते म्हणजे काही प्रमाणात पैसे कमी जास्त होत असते. सरळ कधी येत नसते मित्रांनो. या प्रकारे तुम्ही डायरेक्ट ऑप्शन क्रमांक 4 करू शकता. चला तर नेक्स्ट, सरळ व्याज राहिली असते तर आपल्याला काढावं लागलं असतं मित्रांनो. आणि सरळ व्याजासाठी बी मी खूप एकदम शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो. एका सूत्राने आपले सर्व व्याजाचे प्रश्न सोडवू शकता तुम्ही. चला तर नेक्स्ट, आता आपण मराठीचे प्रश्न घेतले जे IMP आहे मित्रांनो, जे मागच्या पोलीस भरतीमध्ये 2023 मध्ये विचारलेले आहेत ते मोस्ट प्रश्न घेतलेले आहे आपण. चला तर आता मराठी व्याकरणचे पटापट करूया. तर क्वेश्चन्स, तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील वर या शब्दाचा जात ओळखायचा आहे आपल्याला मित्रांनो. वर जे शब्द आहे त्याचा जात ओळखायचा आहे आपल्याला. तर काय होईल? क्रियापद होईल, नाम होईल, विशेषण होईल, क्रियाविशेषण होईल. तर मित्रांनो तू त्या राजपुत्राला वर म्हणजे मित्रांनो आपल्याला दिसून येत आहे की क्रियापदासारखे वापरलेले आहे वरला. चला नेक्स्ट, विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. आपल्याला शब्द दिलेला आहे
उदय, उदयचा विरुद्धार्थी काय होईल? अस्त होईल, निर्दय होईल, प्रभात होईल की संध्याकाळ होईल? तर अस्त एकदम करेक्ट आन्सर राहील, ऑप्शन क्रमांक 1. चला तर नेक्स्ट, पुढील समानार्थी शब्द निवडा. तर शब्द दिला आहे आपल्याला सिंह, काय होईल? व्याघ्र होईल, सारंग होईल, केसरी होईल की गजानन होईल? तर सिंहासाठी एकदम करेक्ट आन्सर राहील मित्रांनो आपल्याला केसरी. जी केसरी मूवी पाहिली असेल तुम्ही, त्याच्यात सगळ्या केसरी याच्यासाठी की हे शेरसारखे आहे मित्रांनो, कारण केसरीलाच सिंह असे म्हणतात. आणि व्याघ्र म्हणजेच सारंग म्हणजे हत्तीवर म्हणजे मित्रांनो, गजानन म्हणजे गणपती, आपण हत्तीला एक गजानन म्हणतो. चला तर नेक्स्ट, श्रावण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखायचे मित्रांनो आपल्याला. श्रावण, श्रावण होईल की श्रावणी होईल की श्रवणीय होईल की श्रावण मास होईल? तर एकदम करेक्ट आन्सर राहील श्रवणीय, ऑप्शन क्रमांक 3. चला नेक्स्ट, पोपट या नामाचे त्रिलिंगी रूप कोणते होईल? मित्रांनो पोपट हे नाम आहे आणि हे IMP करून घ्या तुम्ही, कारण खूप एक्झाममध्ये विचारलेले आहे प्रश्न, हे खूप रिपीट होतो. कोणी पोपटला पोपटीन करून टाकते, तर हे एकदम चुकीचे आन्सर येईल. तर ऑप्शन क्रमांक 2 हे एकदम बरोबर आन्सर येईल. पोपटचा महिना होतो मित्रांनो त्रिलिंगी रूप. भाषण ऐकण्यासाठी आलेले लोक या शब्दासमोर योग्य शब्द निवडायचा आहे मित्रांनो. काय होईल? वक्ता होईल, नेते होईल की श्रोते होईल की प्रेक्षक होईल? भाषण ऐकण्यासाठी येणाऱ्या लोकांना मित्रांनो आपण श्रोते असे म्हणतो. हे पण एकदम IMP क्वेश्चन्स आहे. चला तर नेक्स्ट, फुलांना सुगंध नसतो, अधोरेखित शब्दाचा विभक्ती ओळखायचा आहे मित्रांनो आपल्याला. आणि अधोरेखित शब्द आहे फुलांना, तर काय होईल विभक्ती? प्रथमा होईल, द्वितीय होईल, पंचमा होईल की चतुर्थी होईल मित्रांनो? चतुर्थी अप्रत्यक्ष सलानातीच आहे. चतुर्थी आणि द्वितीय दोघांची सलानातीच प्रत्यय असतो मित्रांनो. आणि जे चतुर्थी असतो त्याला अप्रत्यक्ष कर्माला जर सलानाती जर लागलेले असेल तर त्यांना आपण चतुर्थी म्हणतो, आणि प्रत्यक्ष कर्माला जर आपण सलानाती जर लावलेले असेल तर त्याला द्वितीय म्हणतो. तर ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. चला तर नेक्स्ट, येईल या शब्दाचा मूळ धातू कोणता मित्रांनो? जे येईल आहे त्याचा मूळ धातू ओळखायचा आपल्याला. ए होईल की ए होईल की येतो होईल की आला होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील, ए एकदम करेक्ट आहे. चला तर नेक्स्ट, कन्या या शब्दाचा शब्दसिद्धी ओळखायचा आहे मित्रांनो. शब्दसिद्धी म्हणजेच जे संस्कृतमधून आपल्या भाषेत रुजू झालेले आहे शब्द. तर आपण जर बदल न जर केलेले आणि बदल झालेले शब्दांना आपण तत्सम तद्भव असे म्हणतात. देशी म्हणजे आपल्या देशातील, देशांतर्गत बोललेले. विदेशी म्हणजे आपण विदेशातून एखादे विदेशी शब्द वापरतो, तसे इंग्रजी वगैरे. तर कन्या हे कोणतं राहील मित्रांनो? तर कन्याला संस्कृतमध्ये कन्याच म्हणतात, म्हणून ते तत्सम एकदम करेक्ट आन्सर राहील. आणि तद्भव म्हणजे मित्रांनो आपण जसे पान असते, आपण पान म्हणतो आणि त्याला संस्कृतमध्ये पर्ण म्हणतो. तर असे मित्रांनो जे बदलून आलेले आहे शब्द त्यांना आपण तद्भव म्हणतो. चला नेक्स्ट, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चला पुढील प्रश्न, मी चहा घेतो. मी चहा घेतो प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. मी चहा घेतो, लोकांना वाटते, खूप विद्यार्थ्यांना वाटते की कर्तरी राहील, पण हे कर्तरी एकदम चुकीचं आन्सर होईल मित्रांनो तुमचं. मी चहा घेतोच्या ऐवजी तुमचं नाव तिथे ठेवून आपल्याला प्रयोग काढायचा आहे. म्हणजे राहुलने चहा घेतला, राहुल चहा घेतो. मीने चहा घेतला म्हणजेच आपल्याला ने प्रत्यय लागत आहे मित्रांनो, म्हणजेच कर्मणी प्रयोग एकदम करेक्ट आन्सर राहील. या दानासे या दानाहून अन्य नसे उपमान अलंकार ओळखायचा आहे मित्रांनो आपल्याला. अनन्वय आहे, ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आहे. ताजमहल ताजमहलसारखी, ताजमहल म्हणजे ताजमहलच्या व्यतिरिक्त कोणतीच ताजमहलला सारखं नाही आहे, म्हणून असं अनन्वयचे उदाहरण राहते मित्रांनो. चला नेक्स्ट, शेवटचं क्वेश्चन आहे, नाक कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल सांगा तुम्ही. तर याचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाक कापण्याचं योग्य उत्तर काय राहील तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा. तर व्हिडिओ आवडले असेल आणि तुम्हाला क्वालिटी आवडली असेल प्रश्नांची तर आपल्या मित्रांमध्ये आणि एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.